आज आपण केलेली आहे मसाला भेंडी. बघा, भाजीलाही रंग सुरेख आलेला आहे आणि चवीला पण अप्रतिम झालेली आहे. नमस्कार, मी अशू. आय एम अशू कुकिंग चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते. भेंडीची भाजी काही लोकांना आवडते आणि काही लोकांना अजिबात आवडत नाही. पण अशी मसाला भेंडी तुम्ही बनवली तर जे लोक खात नाही ते लोक पण आवडीने खाणार आणि मला खात्री आहे की ही मसाला भेंडी सर्वांनाच आवडणार. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे पाव किलो भेंडी घेतलेली आहे आणि त्याला धुवून पुसून कोरडं करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहे. भेंडीचे 4 भाग करून घ्यायचे आहे आणि मधातून पण चिरून घ्यायची आहे भेंडी. ही भेंडीची भाजी खायला पण मस्त लागते आणि झटपट तयार होते ही भाजी. इथे आपल्या सर्व भेंड्या चिरून झालेल्या आहे. आता आपण कढई गरम करून घ्यायची आहे. त्यात अर्धी वाटी तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यात आपल्याला 2 तुकडे लाल मिरचीचे घालायचे आहे. सोबतच जिरे घालायचे आहे. जिरे चटकले की त्यात आपल्याला जे चिरून घेतलेली भेंडी आहे ते आपण त्यात घालूया आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं छान तेलात फ्राय होऊ द्यायचं आहे. मस्त अशी भेंडी फ्राय झालेली आहे. आता त्यात आपल्याला एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण न ठेवता याला आपल्याला 8 ते 10 मिनिटं लो फ्लेमवर छान असं शिजू द्यायचं आहे. भेंडीला झाकून ठेवल्याने भेंडी चिकट पण येते, चवीला पण छान लागत नाही. तुम्ही पण अशी चटपटीत मसाला भेंडी नक्की ट्राय करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर तुम्हाला सावजी भाज्यांच्या रेसिपी हव्या असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. खूप साऱ्या अशा माझ्या सावजी रेसिपीज मी दिलेल्या आहे किंवा माझ्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओज बघू शकता. सावजी पद्धतीच्या भाज्या खूप साऱ्या आहे आणि तुम्हाला आवडल्या असेल रेसिपीज तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर ही मस्त अशी भेंडी फ्राय झालेली आहे आणि जो चिकटपणा आहे भेंडीचा तोही गेलेला आहे. त्यात आपण सुके मसाले घालूया. 1 चमचा धनेपूड, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, 2 चमचा तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा आमचूर पावडर. हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता सुके मसाले. मी थोडं जास्त तिखट घातलेलं आहे. मस्त असे सुके मसाले मिक्स झालेले आहे. 5 मिनिटं लो फ्लेमवर आपण झाकण न ठेवता भाजी शिजवून घ्यायची आहे. लक्षात ठेवा की भाजीतले मसाले करपणार नाही आणि त्याकरिता थोडं वेळात सतत हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता मसाल्यामध्ये मस्त अशी भेंडी झालेली आहे. मसाला भेंडीला रंगही खूप सुरेख आलेला आहे आणि दिसत पण खूप छान आहे ही भाजी. आणि त्यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण आज झटपट आणि चटपट अशी मसाला भेंडी बनवलेली आहे. तुम्ही या पद्धतीने मसाला भेंडी केलेली नसेल तर नक्की करून बघा. आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.